आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथे गेले. तेथे पाताळ गंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना पुष्पाचे आसन करायला सांगितले. शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले. त्यावर शेवंती, कुमुद, मालती इत्यादी फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरु कन्या राशीत होता. बहुधान्य नाम संवत्सर होते. शके 1440 उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता. माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. त्या दिवशी प्रातःसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले. पाताळ गंगेतून कर्दळी वनाकडे गेले आणि दिसेनासे झाले. कर्दळी वनात सर्वत्र ते चैतन्य रूपाने राहत आहेत अशी समजूत आहे. नृसिंह सरस्वती यांनी तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरवले. नीरव शांतता, उंच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपऱ्यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की 350हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही 8 ते 10 फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थिरीत बसलेल्या श्री नृसिंह सरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी समर्थ रूपाने बाहेर पडले. असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना कलकत्ता येथे एका पारशी ग्रहस्थाने आपण कुठून आलात असा प्रश्न विचारला. स्वामी समर्थ स्वतःबद्दल कधीही आणि काहीही बोलत नसत. मात्र यावेळी स्वामींनी उत्तर दिले, प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. पूर्व बंगाल हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो. याचा अर्थ स्वामी समर्थ हे कर्दळी वनातून आले. दत्त संप्रदायातील सर्व परंपरांचा कर्दळी वनाशी अतूट असा संबंध आहे. पंत महाराज बाळेकुंदरीकर यांचे गुरु बालमुकुंद बालावधूत महाराज हेही अवतार समाप्तीच्या वेळी श्री शैल्यजवळील कर्दळी वनामध्ये गेले असा उल्लेख आहे. रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तावतार श्रीधर स्वामी यांनीही कर्दळी वनाची परिक्रमा केली होती. कर्दळी वन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळ आहे. हैदराबाद पासून 210 किलोमीटर अंतरावर श्रीशैल्य आहे. तेथे कृष्णा नदी पाताळ गंगा या नावाने ओळखली जाते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. कर्दळी वनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात. कर्दळी वन परिक्रमेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते. कर्दळी वनात जाण्यासाठी अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही असे मानले जाते. भारतात दरवर्षी 1 लाखातून 1 व्यक्ती काशी रामेश्वरला जाते. 10 लाखातून 1
बद्रिकेदारला जाते, 25 लाखातून एक नर्मदा परिक्रमा करते, 50 लाखातून एक कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळी वनात 1 कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाऊ शकते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कर्दळी वनाविषयी लोकांना फार माहिती नाही. कर्दळी वन नवनाथ आणि नाथपंथी साधू योगी यांचे साधना स्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जुन, रत्नाकर इत्यादी सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळी वन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते अशी समजूत आहे. कर्दळी वनात विलक्षण दैवी अनुभव येतात. वीरशैव समाजामध्येही कर्दळी वनाचे अपरंपार महात्म्य असून कर्नाटकातील थोर संत अक्क महादेवी यांनी कर्दळी वनामध्ये तपश्चर्या केली आणि त्या तेथेच मल्लिकार्जुनामध्ये विलीन झाल्या अशी श्रद्धा आहे. अशा प्रकारे श्री दत्त संप्रदाय आणि इतरही आध्यात्मिक संप्रदायांमध्ये कर्दळी वनाचे विशेष महात्म्य आहे. कर्दळी वनामध्ये जाणे थोडे अवघड आहे, मात्र अशक्य नाही. कर्दळी वनाच्या परिक्रमेमध्ये एकूण 5 स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते. ही स्थाने म्हणजे अक्क महादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्क महादेवी गुहा, स्वामी प्रकट स्थान आणि बिल्ववन, ज्याला मार्कंडेय ऋषी तपस्थळ असेही म्हणतात. या परिक्रमेमध्ये एकूण 36 किलोमीटर चालावे लागते. शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमा सहजतेने पूर्ण करू शकते. स्त्री पुरुष सर्वजण ही परिक्रमा करू शकतात. आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच कर्दळी वनातील जैव विविधता, तेथील निसर्ग, गुहा, घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे. तरुणाईसाठी कर्दळी वन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे. परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्री शैल्य येथे पोहोचून श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि श्री ब्रह्मरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावी लागते. पाताळ गंगेतून बोटीने साधारण 28 किलोमीटर प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते. साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळी वन परिक्रमा करता येते. पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही. धन्यवाद. आपणाला आमच्या या भक्तिसुधा डेली या चॅनलवरचे कार्यक्रम आवडत असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपल्या कमेंट्सची आम्ही वाट पाहत आहोत. आपण जास्तीत जास्त कमेंट्स पाठवा. आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर त्याही आपण अवश्य करू शकता. धन्यवाद.